नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फन फिल्मी मराठी प्रेझेंट्स ग्रेट मराठी फिल्म्स या सिरीजमध्ये. या सिरीजमध्ये आपण मराठीतले नावाजलेले क्रिटिकली ॲक्लेम्ड मस्ट वॉच मराठी चित्रपटांबद्दल बोलणार आहोत. तर सुरू करूयात या भागाला. जर तुम्ही आधीचे एपिसोड बघितले नसतील तर ते नक्की बघा. आजच्या एपिसोडमध्ये आपण बोलूया कळत नकळत या चित्रपटाबद्दल. कळत नकळत हा चित्रपट 1989 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत विक्रम गोखले, सविता प्रभुणे, अश्विनी भावे, अशोक सराफ. कळत नकळत या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत कांचन नायक. या चित्रपटाला 1989 साली राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला होता. तर बोलूया स्टोरीबद्दल. ही कथा आहे मनोहर देसाई आणि उमा देसाई यांमधील. दोघे आणि त्यांची 2 मुलं ही पुण्यात एका प्रशस्त घरात राहत असतात. हे खूप सुखी जोडपं असतं. दोघांचं वैवाहिक जीवन सुखात सुरू असतं. एक दिवस उमाला समजतं की त्याच्या नवऱ्याचं विवाहबाह्य संबंध आहेत. ही गोष्ट समजल्यावर दोघांच्या वैवाहिक आयुष्यात दरी निर्माण होते. उमा मनोहरला सोडून जाते. मग ह्या कळत नकळत झालेल्या विवाहबाह्य संबंधामुळे कसा त्यांच्या आयुष्यावर परिणाम होतो, त्या लहान मुलांचे हाल होतात आणि शेवटी काय होतं हे पाहण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल. आता बोलूया अशा पॉइंट्सबद्दल ज्यामुळे हा चित्रपट खास ठरतो. या चित्रपटाची सहजता, साधेपणा भावते. याचा विषय सुद्धा नैतिकतेवर आधारित आहे. आता या विवाहबाह्य संबंधावर अनेक चित्रपट आलेले आहेत, पण त्यावेळी 1989 साली मराठीमध्ये या विषयावर चित्रपट झालेला तोही एक उत्तम दर्जाचा हे विशेष. त्यानंतर या चित्रपटाचा शेवट खूप सब्जेक्टिव्ह आहे. उमा मनोहरला माफ करते हे प्रत्येकालाच आवडेल असं नाही, पण या चित्रपटातून मानवी भाव टिपण्याचा उत्तम प्रयत्न झाला आहे. एखादी व्यक्ती कळत नकळत कोणाच्या आयुष्यात येते ते ट्रान्झिशन खूप सहजतेने टिपलं आहे. त्यानंतर जी चूक झाली आहे त्याची अपराधीपणाची भावना, त्यानंतर होणारे हाल, खास करून लहान मुलांचे, त्यांना मिळणारे अर्ध प्रेम, हे सुद्धा चित्रपटातून उत्तमरित्या दाखवलं आहे. चित्रपटातील संवाद खूप बोलके आहेत. अभिनयाच्या बाबतीत हा चित्रपट श्रीमंत आहे असंच वाटतं. विक्रम गोखले यांनी बायकोवर प्रेम करणारा पती आणि त्यानंतर चूक झाल्यावर अपराधीपणाची भावना येणारा व्यक्ती, हे सगळं त्यांच्या चेहऱ्यावरूनच दिसून येतं. तरी सुद्धा सविता प्रभुने भाव खाऊन जातात. हा चित्रपट त्यांचाच आहे असं वाटतो. आणि तसेच त्यांचे संवाद सुद्धा खूप शक्तिशाली आहेत. एखाद्या स्त्रीच्या मनात किती कालवाकालव सुरू आहे, आपल्याला सुद्धा आपली एक बाजू असते. चूक म्हणजे ती चूकच दाखवणे, हे त्यांच्या अभिनयातून दिसून येते. अश्विनी भावे यांनी सुद्धा सुंदर काम केलं आहे. त्यांची आणि विक्रम गोखले यांची केमिस्ट्री सुंदर दिसून येते. रवींद्र महाजन यांचं सुद्धा छोटंसं पात्र आहे, पण ते कथेला वळण देतं. अजून एक जमेची बाजू म्हणजे लहान मुलांचा अभिनय. खूप सुंदर दोन्ही मुलांनी उत्तम काम केलं आहे. त्यांच्यामुळे हा चित्रपट हसत खेळत पुढे जातो. फक्त अशोक सराफ यांचं पात्र इतकं प्रभावी वाटत नाही. थोडा फिलर टाकण्यासारखा प्रयत्न त्यांचा झाला आहे. अजून एक गोष्ट म्हणजे एखाद्या स्त्रीला कामाच्या ठिकाणी कसा इतर सहकाऱ्यांच्या त्रासाचा सामना करावा लागतो, हे सुद्धा या चित्रपटातून दाखवलं आहे. काही सीन्स त्यातील संवाद खूप सुंदर आहेत. मराठी भाषेचा वापर सुद्धा प्रभावीपणे इथे केला आहे. साधे शब्द जे आपण इंग्रजीमधून बोलतो त्या बदल्यात अनेक मराठी शब्द आहेत, ते ऐकताना बरं वाटतं. हा चित्रपट नक्कीच एक क्लासिक चित्रपट बनून जातो. तर कळत नकळत हा चित्रपट नक्की बघा. Amazon प्राईमवर उपलब्ध आहे. तर या भागात इतकंच. भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा. थँक्यू.